नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे। सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंपळे येथे 3 शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात 3 शाळकरी मुलांना संशयित आरोपी अमोल लांडगे यांनी शेजारच्या विहिरीत कासव असल्याचं सांगत विहिरीत ढकलून दिलं। यापैकी एकानं विहिरीतील दोरीला पकडून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि इतर दोघांचा देखील जीव वाचवला। संशयित अमोल लांडगे बरोबर विक्रम माळी आणि साईनाथ ठमके हे देखील या घटनेत सहभागी होते। या धक्कादायक प्रसंगातून वाचून घरी आल्यानंतर 3ही शाळकरी मुलांनी आपल्या आईवडिलांना याबाबत घटना सांगितली। यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। सिन्नर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत लगेचच तपास सुरू केला असून अमोल लांडगे या संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। या संबंधित घटनेचा अधिकचा तपास सुरू असून 3 शाळकरी मुलांना जीवे मारण्याच्या उद्देशानं विहिरीत लोटून देण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, सिन्नर।